नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा इथं जाहिरात निघालेली आहे आणि एकूण पदं ही 30 पदं आहेत. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल, तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. तर मित्रांनो बघा, लिपिक पदाच्या क्लर्क पदाच्या एकूण 30 रिक्त पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि नोकरीचं ठिकाण हे सातारा आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन हे आपल्याला क्लर्क या पदाकरता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आपण उत्तीर्ण झालेला असावा. त्याचबरोबर MSCIT किंवा समतोल या संगणक कोर्स प्रमाणपत्र आपले असणे आवश्यक आहे. यासोबतच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान सुद्धा आपल्याला असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असल्यास त्याला प्राधान्य दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय आपल्याला JAIIB, CAIIB, GDC अँड A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर जे काही सहकार कायदेविषयक पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल, असं सांगितलेलं आहे. एकूण 30 पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि ही खरोखर एक सुवर्ण संधी आहे. या संदर्भामध्ये वयाची अट जी आहे ती किमान वयोमर्यादा 22 वर्ष ते कमाल वयोमर्यादा 35 वर्ष आहे. सिलेक्शन प्रोसेस ऑनलाईन एक्झाम होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. या पदाकरता जी एक्झाम फी आहे ती बघा ₹1100 GST सहित प्लस ऍप्लिकेबल बँक चार्जेस राहतील. या संदर्भामध्ये परीक्षा जी ऑनलाईन होणार आहे त्याचं ठिकाण बघा, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांचे मार्फत सातारा येथे आयोजित केली जाणार आहे. परीक्षेचे स्थान नियोजित उमेदवारांना कळवले जाईल आणि या संदर्भातली आपल्याला अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27/2/2026 आहे. या संदर्भातली अधिकृत वेबसाईट बघा, www.kopbankASSO.co.in या संकेतस्थळावरती ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे. तिथून आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपल्याला जाहिरात हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर शेवटी सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. धन्यवाद.